बँकेने घर विकल्याच्या धक्क्याने युवतीचा मृत्यू, नातेवाईकांचा आरोप। युवतीच्या अचानक मृत्यूनंतर न्यू पाचापेठ परिसरात गुरुवार दिनांक 27 रोजी सकाळी तणाव वातावरण निर्माण झाला। गृहकर्जाची रक्कम भरूनही बँकेने घर लिलावात विकल्याच्या धक्क्याने तिचा मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी मृतदेह बँकेसमोर नेण्याची भूमिका घेतली आहे। पोलिसांच्या मध्यस्थीने दुपारी 12च्या सुमारास तणाव निवळला। भूमिका हरीश वाघमारे, वय 19, राहणार न्यू पाचापेठ, पात्रूट चौक, सोलापूर असे मृत युवतीचे नाव आहे। ती वालचंद महाविद्यालयात MBA ला होती। तिच्या कुटुंबियांनी एका बँकेतून गृहकर्ज घेतले होते। ते थकल्याने बँकेने 3 महिन्यापूर्वी घर सील केले। ती मामांकडे तर अन्य कुटुंबीय दुसऱ्या घरात राहत होते। बुधवारी सायंकाळी 5:30च्या सुमारास अचानक तिचा मृत्यू झाला। बँकेने लिलावात घर विकल्याचे कळाल्याने तिचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे। कर्जाची मोठी रक्कम भरली, काही हजार रकमेसाठी बँकेने घराचा लिलाव केला, त्यामुळे बँकेसमोर मृतदेह ठेवून आंदोलन करण्याची भूमिका गुरुवारी सकाळी नातेवाईकांनी घेतल्याने तणाव निर्माण झाला होता। ही माहिती मिळताच MIDC पोलीस त्यांच्या घरी दाखल झाले। पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे यांनी तिच्या नातेवाईकांची बँक अधिकाऱ्यांशी चर्चा घडवून आणली। त्यानंतर प्रकरण निवळल्याने तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले।